हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवतोय लहान मुलांसाठी टिफिन रेसिपी। तर आपण इथे स्कूल टिफिन रेसिपी बनवतोय, त्यामुळे झटपट होणारे कटलेट बनवतो। तर क्रिस्पी कुरकुरीत बटाट्याचे कटलेट बनवणार आहोत, ते पण एकदम यम्मी। तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया। अतिशय टेस्टी हे कटलेट बनतात, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे मी 2 मोठे बटाटे शिजवून घेतलेत, त्याचे साल काढून घेतलेत। आता आपण हाताने मॅश करून घेऊया। तर याच्यामध्ये थोडे छोटे छोटे तुकडे राहिले तरी काही हरकत नाही, पण खूप मोठे तुकडे ठेवायचे नाही। व्यवस्थित हे मॅश करून घ्यायचं, किंवा तुम्ही किसणीने किसून घेतला बटाटा तरीसुद्धा चालेल। आता आपण हे सर्व बटाटे हाताने चांगले मॅश करून घ्यायचे। तर इथे मी व्यवस्थित मॅश करून घेतलेत। आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक कांदा टाकून घेऊया। तर कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचे, त्यासोबतच 2 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात बारीक चिरून घेतलेल्या। तर आपण इथे लहान मुलांसाठी ही टिफिन रेसिपी बनवतोय, त्यामुळे इथे मिरचीचं प्रमाण मी कमी ठेवलेलं आहे। तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात। पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा गरम मसाला टाकून घेतलाय। याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा छोटा लाल मिरची पावडर, हळद हे सुद्धा टाकू शकतात, चाट मसाला टाकू शकतात, पण मी ते साधं सिंपल हे कटलेट बनवते। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात। तर आणखीन इथे चटपटीत टेस्ट लागण्यासाठी आणि पाव चमचा चिली फ्लेक्स टाकून घेऊया। आता हे सर्व जिन्नस आता आपण मिक्स करून घेऊयात। तर एकजीव होईपर्यंत चांगले हे मिक्स करून घ्यायचे। तर याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा ब्रेकफास्ट रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही पाहिल्या नसतील तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात। आता आपण हात धुवून घेऊयात आणि नंतर हाताला थोडं तेल लावायचं, मिश्रणाचा एक गोळा घ्यायचा आणि याची टिक्की बनवून घ्यायची। हे पहा, सहज लगेचच बनली जाते। तर आपण याला स्लरीमध्ये डीप करणार आहोत, त्यामुळे याच्यामध्ये तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर वापरलेलं नाही आहे। तुम्ही जर स्लरीमध्ये न डीप करता जर हे फ्राय करत असाल तर याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर, 2 चमचे तांदळाचं पीठ टाकू शकतात आणि मग डायरेक्ट तुम्ही हे फ्रायसुद्धा करून घेऊ शकतात, म्हणजे ते फुटणार नाहीत। तर अशा पद्धतीने आपण इथे 2 टिक्की बनवून घेतलेत। तर आपण इथे सर्व टिक्की अशा बनवून घेतलेत। आता इथे 2 चमचे मैदा घेऊया आणि चिमूटभर त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे। 2 चमचे पाणी टाकूया आणि याची स्लरी बनवून घेऊया। तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे। याच्यामध्ये गुठळ्या अजिबात राहू द्यायच्या नाही आहेत, तर चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करायचे। तर तुम्ही इथे 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 2 चमचे तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकतात। तर ते नसेल तर तुम्ही मैदासुद्धा वापरू शकतात, म्हणजे ते जास्त क्रिस्पी कुरकुरीत बनतील। तर हे पहा, अशा पद्धतीने स्लरी करून घ्यायची, जास्त पातळही नको आणि खूप घट्टही नको, व्यवस्थित कटलेटवरती कोटिंग झाली पाहिजे। तर आपली इथे स्लरी तयार झाली। आता आपण जे कटलेट बनवून घेतले ते पहिल्यांदा स्लरीमध्ये डीप करून घ्यायचे। तर आपण एक टिक्की घेऊया आणि या स्लरीमध्ये डीप करूया। एक्स्ट्राचं जे स्लरी आहे ती व्यवस्थित निथळून घ्यायची आणि मग ब्रेड क्रम्सवरती हे कटलेट ठेवून दोन्ही बाजूंनी आणि साईडने सुद्धा असं व्यवस्थित ब्रेड क्रम्सचं कोटिंग करून घ्यायचे। तुम्ही याच्याऐवजी पोह्यांचा चुरा घेऊन सुद्धा लावू शकतात, पोहे मिक्सरवरती बारीक करायचे रवाळ आणि त्याचंसुद्धा कोटिंग करू शकतात। जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही पोह्यांच्या चुऱ्याने सुद्धा याला कोटिंग करू शकतात, किंवा तुम्ही आपण जी शेवया बनवतो, जी शेव असते शेवाळ्यांची, त्याचीसुद्धा कोटिंग करू शकतात। त्यानेसुद्धा खूप क्रिस्पी कुरकुरीत असे हे कटलेट बनतात। तर सर्व आपण अशाच पद्धतीने हे कटलेट स्लरीमध्ये अगोदर डीप करून घ्यायचे आणि नंतर ब्रेड क्रम्समध्ये। तर असे मी बनवून घेतलेत। पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि मिडियम गॅसवरती दोन्ही साईडने क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हे कटलेट शॅलो फ्राय करून घ्यायचे। तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि याला जास्त वेळ लागत नाही, कारण आपण बटाटे शिजवून घेतलेले आहेत। फक्त आपण बाहेरच्या दोन्ही साईडने हे क्रिस्पी करून घेणार आहोत। तर एक साईड लालसर झाली की आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा चांगली लालसर होईपर्यंत दुसरी साईडसुद्धा फ्राय करून घेऊयात। तर मस्त एकदम याला लालसर असा रंग आला आहे आणि एकदम क्रिस्पी बनले ते कटलेट। हे पहा, तर सर्व कटलेट आपण पलटी करून घेतलेत। तर हे सुद्धा आपण एक साईडने क्रिस्पी झाले की मग काढून घेऊयात। तर आपण बाकीचे कटलेटसुद्धा असेच दोन्ही साईडने लालसर होईपर्यंत क्रिस्पी कुरकुरीत करून घेतलेत। तर हे पहा, झटपट 10 मिनिटामध्ये आपण इथे
बटाट्याचे क्रिस्पी कटलेट बनवून घेतलेत, तर मुलांच्या टिफिनमध्ये आठवड्यातून एकदा असा टिफिन द्यायला हरकत नाही. रोज रोज मुलं भाजी चपाती खाऊन बोर होतात, त्यामुळे आपण शनिवारी असं त्यांना चटपटीत टिफिन नक्कीच करून देऊ शकतो. तर आहे की नाही बनवायला साधी सोपी रेसिपी, तर नक्की अशा पद्धतीने करून पहा. आणि आणखीन तुम्हाला कोणत्या नवीन रेसिपी पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आपण त्यासुद्धा नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. आणि मुलांच्या टिफिनमध्ये असं क्रिस्पी कुरकुरीत काहीतरी असेल तर मुलं टिफिनसुद्धा संपवून येतात. आणि माझ्या रोज रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा. आणि ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या अशाच बनणार रेसिपीमध्ये.